नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहात भोपळ्याचे कापे कुरकुरीत. हे बघा, भोपळा पहिला धुवून घ्या, कापून घ्या आणि त्याच्यात मीठ, मसाला आणि हळद टाकून चांगले मिक्स करून घ्या आणि एक 5 मिनिटं ठेवा. हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. ह्याला पाणी असतं. हे सगळं व्यवस्थित मीठ, मसाला सगळं लावून घेतलं का एक बाजू ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ घेऊन ते मिक्स करायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कापे फ्राय करायचे. गुळामध्ये करून म्हणजे कुरकुरीतपणा येतो. आता एक 5 मिनिटं झालेले आहे आणि हे बघा, तांदूळ आणि रवा घेतलेला आहे मी. तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. आता मिक्स करत आहे मी. रवा एकदम बारीक नका घेऊ, असं मीडियम, म्हणजे कुरकुरपणा येतो म्हणून खाताना क्रिस्पीसारखं लागतं असं. त्यामुळे जरा जाडाचा रवा घ्या. जरा एकजीव करून त्याच्यामध्ये आपल्याला कापे सगळे घोळून फ्राय करायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे बघा, हा मी मिक्स केलेला आहे रवा. आता तेल टाकलेलं आहे आणि आपण आता कापे रवा तांदळामध्ये घोळून ठेवलेले आहे. एक 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 घ्यायचे घोळून आणि ते आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि कमी आचेवर. कमी आचेवर सोडायचं आहे. हे बघा, आता हे कापे एक 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 करून तांदळामध्ये घोळून घ्या. हे बघा, असे करून एक 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 घ्यायचं. आणि गरमीमध्ये तर भोपळा नक्कीच खावं, कारण त्या भोपळ्यामध्ये ना पाणीचं प्रमाण भरपूर असतं. त्याच्यामुळे कसं गरमीमध्ये आपल्याला ह्याचा एक भाग आपल्याला फायदा पडतो. भोपळा हा दुधी भोपळा, जे वेलभाज्या आहे पाण्याचे, ते आपल्याला शरीराला थंडावा देतो. म्हणून हा पदार्थ नेहमी खावं. खास करून गरमीमध्ये तर नक्कीच खावं. कुठल्या ना कुठल्या हिशोबाने भाजी करून खावा, सांबारमध्ये खावा, नाही तर असे कापे करून खावा, पण भोपळा खावा. आता बघा, तेल तापलेलं आहे आणि एक एक काप सोडायचं आहे ना. तडतडचा आवाज येतो बघा. आणि गॅस कमी करा, कारण कसं करपलं तर मग ते शिजलं जाणार नाही आणि कमी आचेवर ते आतल्यात बरोबर शिजलं जातं. आता त्याच्यावरती तांदूळ आणि रव्याचं कसं कवर दिसतंय बघा. आणि नंतर तळून जेव्हा आपण फ्राय करणार ना, त्याच्यानंतर बघा की त्याच्यावरचं कवर किती सुंदर सोनेरी रंगासारखं छान दिसतं बघा. आणि खाताना तर सुंदर वाटतं, कुरकुरीत. आता एक साईड आपण फ्राय करतो आहे कमी आचेवर. आता साईडचं त्याचा कवर बघा कसं सुंदर दिसतं आहे, कारण ते शिजते साईडने तेलामध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. आणि अजून कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एक साईड आपली बघा भाजून झालेली आहे. आता दुसरी साईड आपल्याला भाजायची आहे. ती आपण आता एक साईड पलटी करून घ्यायचं आहे. कापे हे सोनेरी रंगाप्रमाणे
सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस चांगलं भाजून घ्या. हे बघा झालं ना, एक साईड चांगली भाजलेली आहे बघा. आता हे सगळं पलटी करायचं आपल्याला. हे पलटी केलेली आहे आपण. हे बघा किती छान दिसते ना खायला. सोनेरी रंगापर्यंत खरपूस चांगलं भाजलेलं आहे बघा. वास पण छान सुटलेला आहे. आता हे आपले कापे तयार होत आलेले आहे. बघा आता हे आपले कापे तयार झालेले आहे. कुरकुरीत खरपूस भाजलेले सोनेरी रंगाचे भोपळ्याचे कापे तयार झालेले आहेत. हे वरण भाताबरोबरही छान लागतं, कढी भाताबरोबर छान लागतं. एकदा नक्की करून बघा. भोपळ्याचे कुरकुरीत कापे. धन्यवाद.